घातलेले आहेत। मी आज देखील तुम्हाला या आभाराच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे आणि तुम्ही पहा की कुणीही असू द्या यांना संबंधितांना इतक्या वाईट मी त्या सिव्हिल सर्जनशी बोललो। सिव्हिल सर्जन म्हणला की दादा पोस्टमॉर्टम करताना आजपर्यंत अशा प्रकारची केस मी आयुष्यात बघितली नाही। मग एखाद्या प्राण्याला पण एखादी काठी मारताना आपण म्हणतो अरे कशाला मारतो, जाऊ दे ना बाबा, तिकडे जाईल ते, परंतु ज्या अमानुषपणे त्या सगळ्या गोष्टी करण्याला या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभण्याला नाही। आम्ही पण राज्यकर्ते म्हणून तिथं बसलो असताना ह्या घटना घडतात, या आम्हाला पण शर्मेने मान खाली घालवला होता आणि त्यामुळं एक अशा पद्धतीचा मेसेज या राज्यामध्ये गेला पाहिजे की परत कुणाचं धाडस देखील अशा पद्धतीनं होता कामा नये। एवढ्या पद्धतीनं आपण पुढे जायचं ठरवलंय आणि या शाळांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नालायकांना अमानुष लोकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय फास्ट ट्रॅकवर केस घ्यावी लागली तरी चालेल, परंतु त्यांना सुटायचं नाही आणि या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं। त्याच्यात परभणीमध्ये पण 2 घटना घडल्या, तिथं पण मी गेलो, तिथं पण त्यांना एक आधार देण्याचं काम, त्यांचं समजून घेण्याचं काम, त्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये केल्या जेणेकरून त्यांचं कुटुंब कुणाच उघड्यावर पडू नये। जे गेलेली व्यक्ती मलाही माहिती आहे किती पैसे दिले तरी परत येणार नाही, परंतु पुन्हा ते कुटुंब उभं राहून गेलेल्या व्यक्तींचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात त्या तिन्ही बाबींच्यामध्ये सरकारने लक्ष घातलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाला आश्वासित केलेलं आहे। जे सर्वोच्च सभागृह आहे, कायदा मंडळ आहे, त्याच्या मार्फत महाराष्ट्राला देखील एक संदेश देण्याचं काम केलेलं आहे आणि पोलीस यंत्रणेला देखील त्या ठिकाणी अतिशय कडक भाषेमध्ये जे सांगायचे ते सांगितलेलं आहे। या पद्धतीने